संगमनेर शहरात नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर वृक्षारोपण केलं जात आहे। यानिमित्त शहरात अनेक ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्याचे दिमाखात उद्घाटनही केली जातात। मात्र दुसरीकडे शहरातील अलकानगर भागात असणाऱ्या नाटकी नाल्याजवळील मोठे चिंचेचे झाड पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडून एका ठेकेदाराला विकल्याची तक्रार शिवसेना उपशहरप्रमुख इम्तियाज शेख आणि शिवसेना विभाग प्रमुख फैसल सय्यद यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर यांच्याकडे केली असून पालिकेला नेमका कोणता संदेश लोकांना द्यायचा आहे हे समजेनासं झालंय। त्यामुळे आता नागरिकही पेचात पडले आहेत। संगमनेरात दंडकारण्य अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते आहे। त्याचबरोबर प्रत्येकानं आपल्या घरासमोर एकतरी झाड लावून त्याचं संवर्धन करावं असं आवाहनही पालिकेच्या वतीनं केलं जात आहे। तसेच लोकांना वृक्षांचे वाटपही करण्यात आले। मात्र शहरातील अलकानगर नाटके पुलाजवळ असलेले एक मोठे चिंचेचे जिवंत झाड होते। 2 दिवसांपूर्वी या झाडाची एक फांदी तुटली होती। तसेच या झाडापासून कुणालाही काहीही त्रास नव्हता। मात्र गुरुवारी दुपारी एका अज्ञात इसमाच्या सांगण्यावरून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण झाडच तोडून टाकलं। याबाबत शिवसेना उपशहरप्रमुख इम्तियाज शेख आणि स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाला माहिती दिली। त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उलट स्थानिक रहिवाशांनाच दमदाटी केली आणि पालिकेच्या आदेशानेच हे झाड तोडल्याचं सांगितलं। इम्तियाज शेख आणि फैसल सय्यद यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता असे कोणतेही आदेश पालिकेने कर्मचाऱ्यांना दिले नसल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इम्तियाज शेख, फैसल सय्यद, अशफाक शेख, आयएस खान, आयुब बेग आदींनी केली आहे। अलकानगर ह्या भागात अलकानगर नाल्यापाशी एक विलायती चिंचेचं झाड काही 2 दिवस आधी पावसाने त्याची एका फाटी खाली पडली होती। तो आम्ही संगमनेर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला त्याचा फोनवर कळून बी सध्याला त्यांनी एक जिवंत झाड या ठिकाणी कापलेलं आहे। तर आम्ही संगमनेर नगरपालिकेचे काही कर्मचारी तिथे आल्यानंतर आम्ही त्यांना विचारपूस केली। काही सत्ताधारी नगरसेवक आले। हे नगरसेवक लोकांनी इथे दादागिरी करून ती गाडीसुद्धा पळवली। आम्ही त्याचे फोटो वगैरे काढून तसं आम्ही उद्या सकाळी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद त्याची देणार आहे। काही लोक म्हणतात झाडं लावा, झाडं जगवा, आणि काही ठिकाणी संगमनेर नगरपालिका स्वतः झाडं कापायचे कामं करतात। हे जो तुमच्या समोर झाड आहे हा का जिवंत झाड नगरपालिकेने कापून गाडीत भरून नेला। न्यूज रिपोर्टर नितीन शेळकेंसह शाविद शेख, एसएन मीडिया, संगमनेर।